म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्य सरकारनं, मुख्यमंत्र्यानं याला समजू नाही तर याला वेदना समजावी. गोरगरिबांच्या लेकरांची वेदना आहे. आरक्षणासाठी वाटोळं होत आहे लेकराचं पूर्ण. म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आलेत. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतायत. काय डर माग भंगार गोळ्या झाले कामान धामाचे नुसते आरडते सारखं. प्रेश म्हणलेलं सुद्धा कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकराचा प्रश्न आहे म्हणून मुंबईत आले सगळेजण गरीब मराठीची सेवा करायला. त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 हजार थांबा म्हणून इथं येत, मग बाकीचे तिकडेच थांबणार. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून आपण रेल्वेनं कशाला जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा, तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. इथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झालेत वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहन लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय. तुम्ही दिवसभर बी रात्रभर बी इकडे राहिले तरी रेल्वेने कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या. काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाड्या वाशीला कमून इतक्याला. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरं असं, ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रका भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडे. तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिके समोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत, काय बीपीडी का काहीतरी बीपीडी काहीतरी आहे ना, बीपीटी, हा ते एक मोठा ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका. कारण इथं शिल्लक राहतंय, तिकडचे पैसे मरतील. त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या. अन्न छत्र सुरू केलेले एक जणांनी केले. त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घेईना. परत म्हणताना हे काय झालं, अन्न छत्र एकाने सुरू केलंय पैसे मागवतोय तिसरा. असले नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो. तुम्ही माझ्या संग गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तू आता बहुत किती पैसे झाले डिझेलचे फिरलेले ते आम्ही सगळे मराठ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्लेत हे मला माहिती आहे. आता बी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केलेत
मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतय. भिकार धंदे बंद करतो. तोही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो ना, मी नाव घेईन पुराव्यासहित. लोकसभेत तो कोणाकडून पैसे घेतले याचं बी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून दिल तर तुला मला बोलायला लावू नको. तू माझ्या जवळचा असतील लांबचा असतील मला देणं घेणं नाही. गाडी घेऊन पळतो, तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तू माझ्या जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जातीसाठी कसं विश्वास कमीतोय. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लावतो तुला. नाव खराब होतो तुमच्या असल्या नालायकपणामुळं. म्या मागायला लावले का असं होतंय ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील, कोणाला रेनकोट वाटायचे असतील, तो या गांडीत दम असला तो वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आम्ही आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार तर बंद केलेत. मी समाजाच्या जीवावर फाळके हाणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू माझ्या संघ राहून काहीच सुरू आहे. तर मी भाजदेशी नाव सांगून दे, तो इतका देवारा होईन तुला वाटत असन मी दादा आहे फादा आहे. इथं लोक पायाखाली ढोपरीत असते धरून, दादा नाही फादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काय नाही. कोण दादा नसतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतात प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी लेचं पेचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा, किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. कुणी सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढी देत काय करतात. समाज मोठा करत दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं लई इमानदारी पळत होतं काय नू. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त तुम्ही शांत राहा. शांत बस.